अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे, तर काही ठिकाणी दूध रस्त्यावर ओतून दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आपला निषेध व्यक्त केलेला आहे। 15,000 टन दूध भुकटी ही आयात केली जाणार आहे अशी माहिती केंद्र सरकारकडून मिळालेली आहे आणि त्याचा सुद्धा दूध उत्पादक शेतकरी आता निषेध करतायत। आपण पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडे। सूरज, आपण पाहतो एकीकडे अधिवेशन सुरू आहे आणि आज अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे। कुठेतरी या दूध उत्पादक शेतकऱ्यांना, इतर शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल अशी भूमिका आता सरकारने घेतलेली आहे। त्या संदर्भात काय अधिकची माहिती मिळते? सूरज, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? बराच दूध उत्पादक जे आहेत शेतकरी ते आक्रमक करायला आपल्याला पाहायला मिळत होते। विधानभवनाबाहेर अर्थसंकल्प अधिवेशन आहे आणि विधानभवनाबाहेर दूध उत्पादक शेतकरी आहेत जे आक्रमक करायला आपल्याला पाहायला मिळत होते। मात्र सरकारकडून हे सांगण्यात येत आहे की शेतकऱ्यांनी आक्रमक व्हायची गरज नाही आहे। लवकरात लवकर केंद्राशी बोलू आणि हे दूध उत्पादन जे दूध आहे त्यातील लवकरात लवकर आश्वासन आहे ते सरकारकडून देण्यात आलेलं आहे आणि आजच्या अर्थसंकल्पामधून शेतकऱ्यांना अगदी आपण ही दृश्य पाहतोय, एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत। साम टीव्हीच्या माध्यमातून आपण पाहतोय विधान भवनाबाहेरची ही दृश्य आहेत। दूध उत्पादक शेतकरी विधान भवनाबाहेर पोहोचलेले आहेत। त्यांनी दूध ओतून सरकारचा निषेध व्यक्त केलेला आहे। दरम्यान या ठिकाणी आता पोलीस बंदोबस्त सुद्धा पाहायला मिळतोय आणि पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात सुद्धा घेतलेला आहे, त्यांना दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि आज अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे। हा अतिरिक्त अर्थसंकल्प आज मांडला जाणार आहे। त्यामुळे आता सरकार दूध उत्पादक शेतकऱ्यांचा रोष सध्या पाहून या संदर्भात काही अर्थसंकल्पामध्ये तरतूद करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। दूध उत्पादक शेतकरी आता आक्रमक झालेले आहेत। विधान भवनाबाहेर दूध उत्पादक शेतकरी पोहोचलेले आहेत आणि त्यांनी दूध ओतून सरकारचा निषेध केलेला आहे। दरम्यान हसन मुश्रीफ यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे। शेतकऱ्यांना न्याय मिळेल असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात आम्ही केंद्र सरकारशी बोलू आणि तोडगा काढू असं आश्वासन सुद्धा हसन मुश्रीफ यांनी दिलेलं आहे। त्यामुळे आता या संदर्भात सरकार नेमकं काय निर्णय घेतं, काय पावलं उचलतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राज्यभरात अनेक ठिकाणी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे। काही ठिकाणी दूध रस्त्यावर ओतून सुद्धा निषेध व्यक्त केलेला आहे आणि त्यामुळे सरकार आता त्यांच्या मागण्यांची दखल घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।